हे बघा पंजाबराव, तुमच्याशी फालतू गप्पा मारायला वेळ नाही आमच्याकडं. एकदाच फुल अँड फायनल सांगतो, जमीन मऊ लागली म्हणून कोपरानं खाण्याला जाल तर लई महागात पडेल बर का. त्यामुळे इथून पुढे तुमचे प्रॉब्लेम तुम्ही सोडवायचे, आमच्या भावाच्या समोर हात पसरायचे नाहीत, नाहीतर गाठ आमच्याशी आहे. लक्षात ठेवायचं. खानदानी. दादासाहेब भाऊजी, एक गोष्ट बोलायची होती, बोलू? थोडक्यात. आमच्या शाळेत की नाही एक मुलगा होता, त्याच्या पायात जरा प्रॉब्लेम होता, त्याला धड चालता यायचं नाही. आमच्या शाळेतली आजूबाजूची पोरं त्याला लय चिडवायची बघा, पण तो एका शब्दाने बी काही बोलायचं नाही. पण ज्या वेळेस अति झालं ना, त्यावेळेस तो फक्त एकच वाक्य बोलला, म्हणला की माझा पाय मोडकाय हे मला मान्य आहे, पण माझ्यासमोर 50 वेळा बोलून तुमचं मन किती मोडकं आहे हे कशाला दाखवताय? काय शिकवताय आम्हाला? नाही नाही, मी काही नाही शिकवते. आम्ही गरीब आहोत हे आम्हाला मान्य आहे, आम्हाला त्याची जाणीव पण आहे. आपल्या फार्म हाऊसला एक घोडी आहे यमुना नावाची, बघितली असेल तुम्ही, रणजितरावांनी दाखवली असेल. ती जेव्हा आपल्याकडे नवीन नवीन आली का नाही, तेव्हा लय उद्दामपणा करायची. सगळ्यांनी सगळे प्रयत्न करून पाहिले, काही उपयोग नाही झाला. तुमच्या रणजितरावांनी पण प्रयत्न केले. त्यानंतर आम्ही आलो आणि तिला 2 रट्टे लगावले, 4 कोस तिला दामटवले, घामट काढलं तिचं. तवा सरळ झाली. आम्ही काय म्हणतोय ते येतंय का लक्षात? समजलं असेल तर चांगलंच आहे. सरळ व्हा वेळीच. आपल्या फार्म हाऊसला एक घोडी आहे यमुना नावाची. ती जेव्हा आपल्याकडे नवीन नवीन आली का नाही, तेव्हा लय उद्दामपणा करायची. सगळ्यांनी सगळे प्रयत्न करून पाहिले, काही उपयोग नाही झाला. त्यानंतर आम्ही आलो आणि तिला 2 रट्टे लगावले, 4 कोस तिला दामटवले, घामट काढलं तिचं. तवा सरळ झाली. आम्ही काय म्हणतोय ते येतंय का लक्षात? सर दीदीला मंगळ आहे ना, म्हणून आमच्या डॅडींनी ती पत्रिका खोटी बनवून तुम्हाला दिली होती. तसे तुझे डॅडी आहेत ना, जरा गेमाडच वाटतात बरं मला. नाही म्हणजे तुझ्या बाबतीत काही गेम टाकली नाही ना त्यांनी? काय ग? काय झालं? कुठं काय? दादासाहेब काही बोललेत का गच्चीवर? कुठं काय, ते आपलं सहजच. सहजच काय? अहो खरंच काही नाही, ते आपल्या फार्मवरची ती यमुना घोडी आहे ना, तिच्याबद्दल सांगत होते, बाकी काही नाही. संजू नक्की? संजू नक्की? अहो खरंच, तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही त्यांना जाऊन विचारा. अहो खरंच. मी आलेच.
आम्ही दिल्लीला निघालोय. असं अचानक? हा, ते आपले कॅबिनेट मंत्री आहेत ना, काकासाहेब देशमुख, त्यांचा निरोप आला होता, भेटायला बोलवलंय. अच्छा. तिथनं पुढं गया काशीपर्यंत जाणार आहे. गया आणि काशी? तिथे का? तुमच्या थोरल्या वहिनीचं श्राद्ध करायचं. नाही म्हणजे आईसाहेब आम्हाला म्हणाले आहेत की इथंच मेहकरला पैनगंगेच्या किनारी करू श्राद्ध. विचार चांगला होता, पण तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या थोरल्या वहिनी उत्तरेत वारल्या. त्यांचं काही राहिलं असेल तर उगा आपल्या खानदानावरती टांगती तलवार नको. आम्ही असा विचार केला की आता दिल्लीपर्यंत चाललोच होत, तर मग तिथनं पुढं गया काशीपर्यंत जाऊ. आणि जसं गुरुजींनी पण सांगितलं, एकदा गयेला जाऊन श्राद्ध केलं की पुन्हा श्राद्ध करायची गरज नाही म्हणून. अहो दादासाहेब, दादासाहेब कुठल्याही गोष्टीवर कसा काय विश्वास ठेवतो? हे बघा रणजित, काही लोकांचा विश्वास असतो, काही लोकांचा नसतो. आमचा आहे. आणि तुमच्या मोठ्या बहिणीची एखादी इच्छा अपूर्ण राहिली असेल, आपल्याला काय माहिती त्याबद्दल. त्यांचा आत्मा इथं पृथ्वीवर भटकत असेल, त्याला मुक्ती मिळालेली बरी ना. श्राद्ध करून टाकू म्हणजे त्या पण मोकळ्या आणि आपण पण मोकळे. टेन्शनच नको. रणजितराव, मोठ्यांनी लहानांचा राग धरायचा नसतो. त्यांचं बोलणं लहान पोरांची बडबड म्हणून सोडून द्यायचं असतं. म्हणूनच आम्ही तुम्हाला माफ केलंय. हा तुमचा मोठेपणा झाला दादासाहेब. आणखीन एक, तुम्ही हे जे काही केलंय ते खरं तर आम्ही आईसाहेबांच्या कानावरती घालणार होतो, पण नाही घातलं. आणि याचं कारण म्हणजे आईसाहेबांना खूप त्रास होईल आणि त्या स्वतःला त्रास करून घेतील म्हणून नाही सांगितलं. चला, म्हणजे एका तरी गोष्टीवर आपलं एकमत झालं दादासाहेब. एनिवे, नीट जा, काळजी घ्या आणि फोन करा पोहोचल्यावर. आणखी एक दादासाहेब, रिस्पेक्ट वुमनहूड. संजीवनी माझी बायको आहे. माझी बायको जरी मला बोलली नाही तरी तिचे डोळे माझ्याशी बोलतात. तुम्ही तिच्याशी ज्या भाषेत बोललात त्या भाषेत कुणीही इतर कुठल्याही स्त्रीसोबत बोललं तरी मी ते सहन करणार नाही, मग ते कुणीही असो, अगदी तुम्ही सुद्धा. ज्वारीचं पीठ, हो आणली की. गहू, हो ते सुद्धा आणले. गोड तेल हो आणली की. आणि चहाची पावडर आहे आत्तापुरती. आहे आत्तापुरती म्हणजे संपल्यावर आणणार आहेस होय? अक्का माहिती आहे ना कशी आहे? हो आणतो आणतो. सॉरी. मला चहा टाक जा. हो एवढा रडवेला चेहरा कशाला केलाय? चहा पण असाच करशील मग? नाही मग हास की जरा. हसतो हास की का करू गुदगुल्या? हसतो. हे गडच बाई हे. बेबी मावशी, काय ग? काय हे? पत्रिका आहे माझी. दिसली पण मग तुम्हाला लय कळतं नाही यातलं, म्हणजे तुमचा अभ्यास आहे ना, मग जरा नजर घाला की. आणि मला सांगा की फौजदारांचं आणि माझं सगळं नीट आहे ना? लग्नाच्या वेळेस बघितलीच नाही हो पत्रिका, तसंच लागलंय की लग्न. अगं असे लय लोकांची लग्न लागतात, त्यात काय विशेष? हा नाही म्हणजे बाकीच्यांचं लागतंय तसंच लागलंय आमचं पण लग्न. पण मग तुम्हाला कळतं ना त्यातलं. आणि माझी पत्रिका पण आहे की आणायचे, तर मग बघा की जरा. आणि मला सांगा की शांत भिंत करायची असेल की नाही, आणि मग ते किती गुण जुळतायत ते पण कळलं आपल्याला. ए बाई, मला नाही बघायची तुझी पत्रिका. का? तुम्ही आपल्या नात्यातल्या लोकांच्या पत्रिका नाही बघत होय? हे बघ,
नात्यातल्या लोकांच्या पत्रिका बघत असेन किंवा नसेन, मला तुझी पत्रिका नाही बघायची. आयु अहो मी काय घोडं मारले तुमचं? ए बाई, मला नाही बघायची तुझी पत्रिका. म्हणजे का? का? मी पण तेच विचारते की का? अगं मी पण तेच विचारतीये, का कशासाठी? अहो म्हणजे बघा की जरा ते किती गुण जुळतायत वगैरे. हे बाय संजू, दोन माणसं लग्न का करतात? कारण अनोळखी असू देत नाही तर ओळखीची असू देत, दोन जीव एकत्र आले ना की पुढे काय होणार आहे ते त्यांना माहिती नसतं. त्याचा अंदाज बांधावा म्हणजे कम्पॅटेबिलिटी. हा, कम्पॅटेबिलिटी असावी की नाही, ती जुळतीये की नाही ते बघण्यासाठी असतं की नाही. मग मला एक कळत नाही की पत्रिका समोर असून त्याचा उपयोग काय? हा, जेव्हा दोन चालती बोलती माणसं समोरासमोर असतील तर पत्रिकेत वाचून काय होणार आहे? मग त्याचं काय बाळा? आकाशात न दिसणारे ग्रह तारे मोजण्यापेक्षा आणि त्यांना वाचण्यापेक्षा समोर हसतं बोलतं माणूस वाचणं जास्त महत्वाचं नाही का? आणि मला दिसतंय माझी राजा राणी खुश आहे. मग मी पत्रिकेत डोकं घालून काय करू सांग? आणि तुझी आई तुला काय म्हणते? आडगी. ए आडगे, आता तू जर आनंदी आहे आणि माझं पोरगा आनंदी आहे तर कशाला पाहिजे ग पत्रिका? हा, अनेक गोष्ट तुला सांगते हा संजू, बेबी मावशीने हातात बत्ती घेऊन जरी शोधलं ना तरी अशी सून मिळणार नाही बघ तिला. तुमचं लग्न कसं बी हो, पण आता लग्नानंतर तुम्ही आनंदी आहात की नाही ते जास्त महत्वाचं आहे. काय आहे, तुमच्या दोघांच्या लग्नाच्या गाठी आहे ना त्यांनी बांधलाय, आणि तो वरचा स्वर्गातला देव आहे ना तो मोठा कलाकार आहे बघ, त्यांनीच बांधली आहे गाठ या राजा राणीची. आणि तुला सांगते संजू, माझ्या रंजाचंच नाही त्या अख्ख्या घराचं भाग्य उजळलंय बघ तुझ्या येण्याने. वा 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 बेबी मावशी, अहो मग घरात लाईट लावायची गरजच नाही. साक्षात बल्ब लावलेली सुनबाई आणली तुम्ही आपलं घर उजळवायला. हा, राजश्रीबाई आलात का तुम्ही आणि बोललात का? बेबी मावशी चला मी येते बर का. संजय चल ग मी येते. अगं बाई, हा असं कसं काय ग? अगं 4 दिवस आली तर राहा की. हा, चांगली तूप रोटी खा, जाडजूड हो आणि मग जा. काय ग? अगं बाई मी बारीकच बरी आहे बघा. आणि अहो आईच्या जीवाला पण घोर लागेल मी जास्त दिवस राहिले तर. हा खरंय, आईच्या जीवाला घोर लागणं बरं नव्हे. सांभाळून जा. मिलिंद, ए मिलिंद, हो आलो आलो. ताईची बॅग घे आणि खाली नेऊन ठेव. हा, बेबी मावशी पाय पडत्या. असं. पत्रिकेत लिहिलं नसलं ना तरी तुला लवकर नवरा मिळू दे बघ. चला सोडायला येतो आम्ही. राजश्री, तुम्ही तर खाली येणार नाही, मग जा की खोलीत जाऊन बसा तुमच्या. मोनाबाई, आमची हद्द इथपर्यंतच. ए जाती कुठं? 6 रुपये काढ माझे. 6 रुपये दे. मी एक वेळ जायदाद सोडीन पण पत्त्यात जिंकलेले पैसे कभी नाही. हा दे 6 रुपये. अहो बेबी मावशी 500 रुपये सुट्टे नाहीत माझ्याकडे.
नाहीतर मी तुमची उधारी ठेवली नसती. हा तसा माझा उधारीवर विश्वास नाही, पण तुझ्यावर आहे. नेक्स्ट टाइम येशील ना तेव्हा 12 रुपये घेऊन ये बरं. 12? आत्ता हारलेले 6 रुपये, आणि नेक्स्ट टाइम येशील तेव्हा हारशील ना तेव्हाचे 6 रुपये. आणि ए बाई, आपण जो ग्रुप केला ना 3 देव्या, त्याच्यावर जोक पाठवत राहा बरं. हसले हसले. ए संजू, ही तर अगदी सेम टू सेम माझ्यासारखी आहे ग. हा, एकदम शेम टू शेम तुमच्यासारखी आहे बघा. मी अशीच होती पूर्वी, म्हणजे अशीच होती चवळीची शेंग. माझ्या आत्याच्या रूपावर जाऊ नका बरं, त्यावेळी अशीच होते. आणि तुमची जशी मैत्री आहे ना अगदी घट्ट, तशीच माझी मैत्री होती अक्का बरोबर. अक्काच्या मागोमाग लग्नानंतर कशाला आले असते मग. फार घट्ट मैत्री होती आमची. नाही म्हणजे अजूनही माझं प्रेम आहे तिच्यावर बरं खूप. तिचं माहिती नाही, म्हणजे दिसत नाही आता. तिचंही प्रेम असेलच की. प्रेम थोडी कमी होतं, प्रेम तिथेच असतं ना. आता फक्त आठवणी राहिल्या. अगं बाई, मी पण येडीच आहे नाही. तुमच्या 2 हड्डीमध्ये मी उगाच रेशमी कबाब. पोरी, आणि पुढच्या वेळी येशील तेव्हा 2 व्हीलरवर येऊ नको बरं. मी गाडी पाठवीन तुला. हा, पुढच्या वेळी ये नक्की. संजय, तुझ्या सासूबाई आणि बेबी मावशी आपल्यागत दोस्तीने होत्या ग. तुला पटतंय का हे? अगं, असतीलच ना मग. नाही म्हणजे हे बघ, आता बेबी मावशी मस्करी करतात, कधी कधी लई बोलतात, पण त्या कधी खोटं नाही बोलत ग. आणि ह्या बाबतीत तर नाहीच नाही. पण संजय, तू तुझ्या सासूबाईंसारखी होऊ नको हा. म्हणजे आपली दोस्ती तुटाय नको. अगं तू काय जरा आडके डोक्याची आहेस होय ग? आ, माझ्या सासूबाईंसारखी होऊ नकोस म्हणजे? तुला काय वाटलं ते इतक्या वाईट आहेत होय? अगं येडे तर लई चांगले आहेत, त्यांना लई वाटतं सगळ्यांबद्दल, काळजी पण वाटते. मग दाखवत का नाही? मोने, आता जर तू लई बोललीस ना तर घरी जाताना तुझे 4 दात कमी असतील बरं. आत्ता ग, तुझा नवरा फौजदार आहे म्हणल्यावर काय कानून हातात घेते का काय ग? हा, आणि तुझ्या सासूला बोलल्यावर तुला नाकार एवढा राग काय येतोय बरं? हा मग मी ढाले पाटील आहे. बरं मिसेस ढाले पाटील, तुम्ही तुमच्या सासूबाईंची जरा बोलून घ्या आणि मला लवकरात लवकर काय ते कळवा. संजय, माझ्या एकलीवर लई लोड पडतोय बघ, आणि आता मोठ्याला ऑर्डर यायला लागल्यात. आता मला तुझी खरी गरज आहे बघ. तेव्हा जरा बघ काय होतंय ते. हे बोलतो म्हणलेत ना, मग सासूबाई आल्या की ते बोलतील. मग बघ कशी पटदिशीने तुझ्या मदतीला येते की नाही. संजय, आय मिस यू ग, खूप म्हणजे खूप. ओ धाकटा जाऊबाई, येडं बनून कंदीपेड खाता येतात की तुम्हाला? म्हणजे जोरदार प्लॅनिंग आहे तुझं आणि तुझ्या दोस्तिनीचं. आईसाहेब नाहीत,
हे टायमिंग बरोबर साधून तुझी दोस्तीन घरी येते काय? 2 दिवस ढाले पाटलांच्या घरचा पाहुणचार घेते काय? आणि आईसाहेब येणार असं म्हणल्यावर लगेच निघून पण जाते काय? भारी आहे बाबा. आम्ही तुला खुळी समजत होतो, असं काही नाहीये. जोरदार प्लॅनिंग आहे तुझं आणि तुझ्या दोस्तिनीचं. आईसाहेब नाहीत, हे टायमिंग बरोबर साधून तुझी दोस्तीन घरी येते काय? 2 दिवस ढाले पाटलांच्या घरचा पाहुणचार घेते काय? आणि आईसाहेब येणार असं म्हणल्यावर लगेच निघून पण जाते काय? भारी आहे बाबा. आम्ही तुला खुळी समजत होतो, असं काही नाहीये. वहिनी साहेब हे जरा मापात मापात राहायचं धाकट्या जाऊबाई. इथं सिनियरिटी पाळायचीच. डाले पाटलांचा वाड आहे. तुमच्या पानबुंद्यातल्या चौकातली पाणीपुरीची गाडी नाहीये. 3-4 रिकाम टेकडी टाळकी जमवायची आणि खातपीत गप्पा मारत बसायचं. कुणाच्या परवानगीनं बोलवलं होतं तिला? आ माझ्या. काय प्रॉब्लेम आहे का राजश्रीबाई? नाही त्याचं काय आहे? मोना आहे ना, ती फक्त संजूची मैत्रीण नाहीये, ती माझी पण बेस्ट फ्रेंड झाली आहे. म्हणजे तुमच्या सासूबाईंची सुद्धा. कधीपासून हो? आत्तापासून. तेव्हा तिला मानानं वागवायचं बरं. ती तुमच्या सासूबाईंची मैत्रीण आहे ना, आणि मी तुमची सासूबाई आहे, कळलं का? आणि काय म्हणलीस तू मोनाला? रिकाम टेकडी बिनबुडाची पण बोललीस नाही का? नाहीये ग ती तशी. तिचा छोटा का होईना पण स्वतःचा एक धंदा आहे. ती बिझनेस वुमन आहे बरं. तिचं काही जणांसारखं नाहीये बघ. म्हणजे हे मोठं खानदान आहे, नवरा खोऱ्याने कमवतोय आणि आपण नुसत्या भरजरी साड्या नेसायच्या, दागदागिने घालायचे, खायचं प्यायचं आणि बास. आणि बिझनेस काय तर येता जाता लोकांना घालून पाडून बोलायचं बघ. हे जरा अति होतंय बेबी मावशी. अगं बाई, तुला का राग आला? तुला बोलले का मी? अशी आहेस का तू? नाही ना मग. आणि दुसरी गोष्ट, मोना आता आली ना की ती तिला हवे तेवढे दिवस इथे राहील बरं. अगं घर मोठं आहे आपलं, भरपूर जागा आहे. तुला अडचण व्हायचं काही कारण नाही. तुला तुझी स्पेस आहे की. तेव्हा कीप डिस्टन्स. कीप डिस्टन्स. काय तुझं? हा एरवी चुरचुर बडबड करतेस, आता काय दात खिळी बसली होती? बोलायला काय झालं होतं? बेबी मावशी साहेब तसं नाही अहो. मग कसं आहे? बोलल्याने काही भूक पडत नाही म्हणतात. अहो पण तसं नाहीये. बोलण्यासारखं धारदार शस्त्रच नाही. आणि ह्यावर सगळ्यात भारी तोड काय माहितीये? गप राहणं. राजश्री वहिनी साहेब मला काय बाई बोलत असतील, पर त्या मायापेक्षा वयानं मानानं लई मोठ्या आहेत. हा आणि मला खात्री आहे राजश्री वहिनी साहेब कधी ना कधीतरी त्यांचं प्रेम दाखवतील बघा. तोवर मी हितच आहे, घाई कोणाला आहे. त्यावेळेस त्यांच्या बोलण्याचं काही वाटणार पण नाही. संजूबाई, कळलं का मी तुझी पत्रिका का बघत नाही? का? कारण तुझे आणि रणजितचे 36च्या 36 गुण जुळतात.
आहो ते गुणांचं राहू द्या, मी हे आमच्या फौजदारांकडनं शिकलीये. रंगली बाई माझ्या पोराच्या रंगात तू. बेग मावशे, मी भैया साहेबांचा डबा देऊन येतो. अगं काय? अगं म्हणजे काय? ती चालले टोप घेऊन. ए सर्वेश, तू घेऊन चाललायस डबा? याद राख, पुन्हा जर रणजितला डबा घेऊन गेलास ना तर तंगड तोडून खुंटीला अडकून ठेवीन. हा, यापुढं ना रणजितला डबा आमची सुनबाईच घेऊन जाईल. दे डबा तिला. हा, जा ग. थँक्यू. ए काय? काय माल आणला का? माल? चॉकलेट. काय झालं? ठीक आहे. ह्या भित्तीवरच्या पुरीनं काय त्या मावशीवर जादू केली काय माहिती. घर उजळलंय म्हणे तिनं. प्रकाश पडलाय का त्यांचा? हे आमचं घर आहे, आमचं घर आहे. इथं जो काय अंधार पडेल, जो काय उजेड पडेल तो आमचा, फक्त आमचा. राजश्री बाई साहेबांना सांगा जेवण तयार आहे म्हणा. सर्वेश, जी, काय केलंय स्पेशल? तुम्ही सांगितलेलं सगळं केलंय. हो पण काय? पोळी, भाजी, वरण, भात सगळं अगं बाई हे स्पेशल आहे. स्पेशल. स्पेशल म्हणजे काय असतं? मला नाही माहित. अरे स्पेशल म्हणजे बासुंदी, श्रीखंड, जिलबी, गुलाबजाम. कोलेस्ट्रॉल, फॅट, शुगर, बीपी. तुला काय हवंय सांग. तू आहे होय? अरे रंजा, ते मी सर्वेशला असंच म्हणत होते. म्हणजे काय ही अशी नावं घेतली की छान वाटतं ना. आणि जेवणार तर होते मी डाळ भातच फक्त. ए सर्वेश, जा डाळ भात घेऊन ये, जा. ए पण तू इथं कसा? मी आपलं सहज स्टेशनवरून मॅनेज झालं. म्हटलं चला घरी जाऊ. आणि असे जेवायची वेळ झाली होती ना, म्हटलं चला जाऊ. काय ना रणजित, जे कधीच खोटं बोलत नाहीत ना त्यांना मग असं बोलावं लागलं ना की खूप पंचायत होती बघ त्यांची.
तुझ्या ऐवजी जर मी असते ना तर मी काय सांगितलं असतं माहितीये का? चोराचा पाठलाग करत होतो, मध्ये घर आलं, चोराला म्हणलं टाइम प्लीज, मी पटकन जेवून येतो, असं बोलले असते बघ. मी आलोय, हात धुवून येतो बेबी मावशी. रणजित, मी आलोय असं तू जिला म्हंटलास ना, ती डबा घेऊन तुझ्या स्टेशनात गेलीये, पोलीस स्टेशनात. व्हॉट? अशी कशी गेली ती? मी तिला 2च्या आधी निघू नको असं सांगितलं होतं. हे बघ, अजून 2ला 5 मिनिटं कमी आहेत. रणजित, आता तू तिला काय सांगितलं आणि तिने तुला काय सांगितलं हे मला माहित नाही. ती डबा घेऊन पोलीस स्टेशनात गेले एवढं नक्की बघ. मी तिकडे चाललो. अरे आता आलायस तर जेव की माझ्या बरोबर. हो, पण मग डबा वेस्ट जाईल ना, डबा वेस्ट जाईल. असंही ती तिकडे गेली तर मग तिकडे जेवतो. येऊ? बरोबर, जा रे जा. आणि बर का रे रणजित, हा? मला स्वीट डिश खाता आली नाही, तू तिकडे जाऊन खा. म्हणजे तू खातोस का देतोस ते तुझं तू बघ. बेबी मावशी येतो. सर्वेश आण रे बाबा. बेबी मावशी, हे कुठे आहेत? रणजित का? हा? अगं बाई, पदराला बांधला होता, निसटला बहुतेक. अहो असं काय करताय? मी आता त्यांच्या पोलीस स्टेशनात गेले तर मारुती मामा म्हणले की ते इकडे आले म्हणून. सांगा की पटकन, त्यांची भुकेची येळ निघून जाईल हो. तेच घडतंय. तू गेली तर तो आला, आणि आता तू आलीस तर तो गेला. रोमांस करता का? खो खो खेळता का? अगं बाई, बरं मग मी जाते पटकन. हा, ए येडी आहे का तू? मग आधी फोन लाव त्याला, म्हणजे तो तिथेच थांबेल, नाही तर परत तू जाशील आणि तो यायचा. चल. ते मी सांगतो माझं. गुड आफ्टरनून साहेब. गुड आफ्टरनून. अहो पोटाला 4 घास खाल्लं का नाही? का समोर ठेवलेल्या अन्नाला नुसता नमस्कार करूनच आला? कसलं काय मारतो मामा, नुसती लपाछपी चालली आमची. घरी गेलो तर कळालं आमच्या सौ आमच्यासाठी डबा घेऊन इथे आल्यात, म्हणून इकडे आलो दावत. अहो तेच तर. अहो त्या इथं आल्यावर मीच त्यासनी सांगितलं तुम्ही घरी गेलाय म्हणून. बिचाऱ्या आल्या पावली परत गेल्या. आता तुमची न त्यांची अशी चुकामुक होईल मला काय माहिती. एक्सक्यूज मी. बोल ग बेबी मावशी. अरे काय? हा, तुम्हा दोघं राजा राणी नीला पंडाव खेळायचं ठरवलंय का? अरे एक उगवला की दुसरा मावळतो, आणि दुसरा उगवला की पहिला गायब होतो. अगं हो ना बेबी मावशी, म्हणजे बघ ना, ठरवून नाही केलं पण रंगत गेला खेळ. हो, मामा मला आता सांगतच होते संजू इकडे येऊन गेली ते. हा. बरं ऐक ना, तिला दे ना फोन जरा. आता बेबी मावशीशी बोलायला कुठे वेळ आहे तुला? अगं देते तुझ्या बायको जवळ. संजू, रणजाशी बोल, मी जाऊन आत पडते आता. हॅलो. हॅलो काय हॅलो? अहो नुसत्या गण्यामन्या भिंगोऱ्या झाल्यात आपल्या. काय ठरलं होतं आपलं? काय ठरलं होतं? की मी येणार तुमच्याकडे डबा घेऊन, हा ना? मग कशाला उगा तुम्ही तिरशिंगराव झाले हो? कशाला आले घरी? अगं बायकांना सरप्राईज आवडतात ना, म्हणून आलो होतो घरी. म्हटलं चला आपणही आपल्या बायकोला एक सरप्राईज द्यावं. हा, आणि माझा पोपट केला. अगं नाही नाही, पोपट माझा झाला संजू, तुझी फार तर फार मैना. ओ हसू नका बरं. एकतर तुमच्या सरप्राईज पायी उगाच हेलपटा पडलाय मला. भेट ना गाठ,
नुसता डब्याचा थाट. अगं संजू, माझ्या खरंच लक्षात नाही राहिलं. काही बोलू नका तुम्ही, काही बोलू नका. मी लय कावली बघा तुमच्यावर. आणि त्या सरप्राईज बद्दल तर काही सांगू नका. नुसतं डोसक्याला आउट करायची कामं. गप. जा तिकडं, मला नाही बोलायचं तुमच्याशी. अगं संजू, काय झालं साहेब? मामा, मामा, आमच्या खटल्याचं तापमान कमाल वाढलेलं दिसतंय. आता तुम्ही एवढे अनुभवी आहात, आता अनुभवी माणसाचा एखादा मोलाचा सल्ला मिळाला तर बरं होईल. म्हणजे तुम्ही सांगा, थांबू इथे की जाऊ लगेच? टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन झालंय बघा. विथ रिस्पेक्ट साहेब, तुमच्यावर तुमची वामांगी कोपली. म्हणजे आता तुम्ही खऱ्या अर्थानं संसारी पुरुष झाला हो. वामांगी म्हणजे बायको, ती कायम आपल्या डाव्या बाजूला असते, पण कायम राईटच असती. 36 वर्ष जो मंत्र आम्ही फॉलो केलाय की नाही, तो लाख मोलाचा मंत्र तुम्हाला सांगतो. फक्त सिरियसली तो फॉलो करायचा, बाकी काय करायचं नाही. आपली चूक असो वा नसो, मोठ्या मनानं सॉरी म्हणायचं. म्हणजे कसं आहे, सॉरी म्हटल्यामुळे काय होते माहितीये काय, नुसती ताकद आणि वेळ वाचत नाही हो. त्यामुळं संसारातली गोडी सुद्धा वाढते साहेब. फॉलो करा तुम्ही फक्त. वा 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 मामा, क्या बात आहे. तुमची ही संसाराची गोडी जपायची थेरी मला प्रचंड आवडली. आज आत्ता ताबडतोब या क्षणाला मी तुम्हाला माझा गुरु मानतोय. आता आमचे गुरु म्हणतील त्याच दिशेने आमच्या संसाराची गाडी वाहणार. नाही साहेब, जरा जास्त होते साहेब. साहेब ठाण्यात, पण बाहेर तुम्ही आमचे गुरु. मग मी सांगेल ते ऐकणार ना? का नाही ऐकणार? 100% ऐकणार. तुम्ही फक्त सांगा. सॉरी म्हणायचं, सॉरी म्हणायचं. पण मामा सॉरी का? गुरु मानलंय का नाही, मग आता गुरुचा पहिला गुरु मंत्र, घरी जायचं आलाय तसं आणि वहिनी साहेबांनी सॉरी म्हणायचं. जय गुरु की आज्ञा. ऑल दी बेस्ट. आलोच. हं? आलोच. आमची गाडी. What a pleasant surprise, Sanju. ओ धनी, अहो या की जेवायला. किती वेळ काम कराल? या जरा 2 घास खाऊन घ्या. भाकर तुकडा आणलाय बघा तुमच्यासाठी. काय कसं आहे सरप्राईज?
अहो फौजदार, तुम्ही संजी बरोबर संसार थाटलाय. आता बघाच सरप्राईजची कशी लढच लावते मी. काय कसं आहे सरप्राईज? अहो फौजदार, तुम्ही संजी बरोबर संसार थाटलाय. आता बघाच सरप्राईजची कशी लढच लावते मी. असं चालणार आहे आपल्याला. कळतंय ना व? कळतंय. अहो, राणे सरकार कळतंय बी आणि वळतंय बी. नाही म्हणलं, उगाच तुम्हाला माझ्यामुळे एवढा मोठा हेलपाटा पडला. काहीतरी स्पेशल तर केलंच पाहिजे ना. आता काही नुसते बघतच बसणार आहात का बँड बाजा वाजवू तुमच्या आमंत्रणासाठी? नाही, घे पाणी. तुम्ही काय बी करायचं नाही, तुम्ही फक्त हात पुढे करायचा. फौजदाराची बायको शोभतीये सर. आज काय फक्त एक घास नाही, अख्खं जेवणच भरवणार आहे तुम्हाला. एक घास चिवचा, एक घास काऊचा. आणि माझ्या महिन्याचा घास. आओ! काय तुम्ही पण मग एक घास आता पोपट्याचा बी खा. चालतंय. आओ 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 तिखट असेल. आओ नको. आओ 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 नको ना. आओ आओ लई तिखट येते. आओ अजून खायला आवडेल बरं मला पोपटाचा घास. जावा तिकडं.
थांब. आता मी बनवणार. बोल ग ताईडे. आता काय ग माझी बाईडे, आंबेगावच्या हिरो बरोबर आमच्या पानबुंद्याच्या हिरोईनीची रास जुळली वाटत. नाही, आवाजावरनं तरी तसंच वाटतंय. होय ग संजय, रुळली ना मग त्या घरात? नाही, करमतय ना, कटाळा नाही येत एवढ्या मोठ्या घरात? अगं नाही, म्हणजे पहिले 1-2 दिवस आला, पण मग आता 2 दिवसासाठी मोनी आली होती. मग काय नुसताच धिंगाणा, नुसताच हसणं खिसणं, नुसत्याच गप्पा. लय मजा आली बघ. साळकाय माळकाय म्हणल्यावर काय, टांगा पलटी आणि घोडे फरारच. एक आडगी आणि दुसरी चाडगी. ए ताईडे, मोनीचं ठीक आहे, पण मला असं म्हणतीस होय ग, मी शादीशुदा आहे ना आता? नाही ग, नाही म्हणजे यंदा माझं लेकरू आहेच, पण बघ तू मनात आणलंस तर तुझं बी होईल याच वर्षी. ताईडे, आई म्हणती ते एकदम करेक्ट आहे बघ. तुझ्या जिभेला की नाही हाडच नाहीये. कधी कुठं काय बोलायचं ते तुला काही कळतच नाही. माझ्या नाही तेच बरं आहे बघ संजय. आणि काय ग, काय म्हणत होती चाडगी मोनी? अगं काय नाही, मोनीचं आणि बेबी मावशींचं लय गुळपीट जमलंय बघ. म्हणजे बेबी मावशींना की नाही मोनीचं लय कौतिक आहे, आणि माझं पण. हे मात्र नवलच आहे बर का. लय म्हणजे लयच बोलायलीस ग. दाजीनं सांगू का तुझं घर उन्हात बांधायला? अगं नको बाई नको, आधीच 2 जीवाची आहे मी, हाय त्या घरात राहू देत मला. आणि होय ग संजय, मावशीबाईंनी काय कौतिक केलं आमच्या आडग्या संजीचं? अगं ते बेबी मावशी मोनीची पत्रिका बघत होत्या ना, मग मी त्यांना माझी पण पत्रिका दिली, तर त्यावर त्या काय म्हणल्या माहिती का? आता तू जर आनंदी आहे आणि माझं पोरगा आनंदी आहे, तर कशाला पाहिजे ग पत्रिका? बाई मावशीबाईंच्या तोंडात साखर बघ. अगं नाही, त्यांना शुगर आहे. होय, मग त्यासनी कच्च्या लसणाच्या 2 पाकळ्या. अगं ताईडे, पण खरंच मावशीबाई म्हणल्या ना, ती 101% खरं आहे बघ संजय. क्या बात आहे. तुझ्या आणि रणजितरावांची जोडी ना अशी रबने बनादी जोडी सारखी आहे. संजय, त्यासनी तू पत्रिका दाखवलीस होय? हा. आणि त्यांनी ती बघितली? नाही, त्या म्हणल्या ना की मला शाप पत्रिका बघायची की गरजच नाही बघ. म्हणजे साधी नजर बी मारली नाही का? अगं मला काय माहिती, पर तू कशाला एवढं खुद विचारतीयस? अगं संजय, डोसक्यावर पडलीस वय तू? हा, अगं त्या पत्रिकेत तुझी जन्मतारीख लिहिली ना आडगे, 18 सप्टेंबर 2002. त्याला कळलं तर तू 18 वर्षाची नाहीस ते. ताईडे, मग आता? अगं मी बाबू संजय परत माती खाल्ली. अशी कशी माती खाल्ली? अगं ताईडे, मला काही सुचनाच झालंय बघ, काय करू आता? संजय, अगं असं डोसक्याच्या रिकाम्या हौद असल्यासारखं वागू नकोस. कुठं आहे ती पत्रिका? ती मी बेबी मावशींना दिली, मग त्यानंतर अगं मला नाही माहिती. हाय का, फोन ठेव आधी आणि घरातला कोपरा खंगाळून काढ. ती पत्रिका शोधून जाळून टाक. कळतंय ना? हो हा. हाय का, आता वाट कसली बघतीस तू? ठेव फोन. हा.
पत्रिका इथंच तर ठेवली होती, कुठे गेली? धाकल्यावानी सर सर्वसदा हिथं बघा, माझी पत्रिका ठेवली होती, तुम्ही पाहिली का? नाही. अरे देवा, कुठं गेली? अहो धाकल्यावानी सर, इथं मगाशी बेबी मावशी जेवल्या, मग मी त्यांना विचारून इथं सगळं चकाचक केलं, तेव्हा इथं तर कुठं तुमची पत्रिका नव्हती बघा. तुम्ही एक काम करता का, तुम्ही बेबी मावशींना विचारता का काय सांगावं, त्यांनीच ती पत्रिका वर उचलून ठेवली असेल, नाहीतरी त्यांनाच दाखवायला आणली होती ना पत्रिका. परफेक्ट, एकदम परफेक्ट. बघा, मी आता जाऊन त्यांना विचारून येते. आणि धाकल्यावानी साहेब, एक विचारू का? विचारा की. तुम्हाला काय पाहिजे का, चहा कॉफी? नाही हो. काय माझं जरा डोकं दुखते, मग मी जरा झोपू का? हा अहो, मग विचारताय काय, जावा तुम्ही, पडा जरा आणि गोळी बी घ्या जमलं तर. जी. मी आलेच. माझी पानं कोणी लपवून ठेवली तर याद राखा. हा, आणि लाल पानाची राणी जर कोणी लपवली तर तुम्ही आणि मी आहे. हा, बेबी मावशी, हे बघा टाकले बदाम राणे. शाबास. किती घाबरतो रे. तुम्हीच म्हणलात ना, तुम्ही आहे ना तर मी आहे. अरे मग तू आहे नाही तर मी आहे. आपण काय मेलोय का काय? काय ग संजू? मला तुमच्याशी लय इम्पॉर्टंट बोलायचंय. हो का? ए, कान फुटले का काय तुमचे? सुनबाई म्हणतायत ना महत्वाचं बोलायचंय आमच्याशी. चला. काय ग? बेबी मावशी, तुम्ही माझी पत्रिका कुठं बघितली का? 4 बदाम रोज सकाळी उठल्यावर खायचे. मग अशीच सांगितलं होतं ना की मी तुझी पत्रिका नाही बघणार म्हणून. नाही, तसं नाही. मग कसं? अहो म्हणजे माझी पत्रिका हिथं तिथं कुठं ठेवलेली पाहिली का? इथं तिथं कुठं कशी असेल? मग अशी डायनिंग टेबलवर ठेवली होती की नाही? हा, पण आता नाहीये तिथं. नाहीये? मग कुठे गेली? अगं संजू, तुला किती वेळा सांगितलंय वस्तू जागेवर ठेवत जा, म्हणजे अशी शोधाशोध करायला लागत नाही ना. आणि पत्रिकेला काय पाय असतात अशी ऊ करून जायला. काय गो संजू, टेन्शन का आलं एवढं? तू एक काम कर, ती खुर्ची घे आणि बस. आपण शांतपणे पत्ते खेळू. मी काय करते, गड्यांना सांगते इथे तिथे शोधायला. 5 मिनिटात माझ्या हातात पत्रिका असेल बघ बघ. नाही नाही, नको नको, मी जाते, मी शोधते. मी आलेच. अगं ए संजू, काय भय करावं या पोरीला. आता तू सगळेच गेले, मी काय खेळू? माझा पेशन्स बघते. इथंच तर ठेवली होती पत्रिका. अरे देवा, कुठं गेली ही पत्रिका? काय पाय बी फुटले का काय हिला? अरे देवा, कुठं ठेवली मी पत्रिका?
अगं हा हॅलो करत बसायला वेळ नाही आमच्याकडे मम्मी. तू एक काम कर, आपल्या त्या गुरुजींचा नंबर आम्हाला सेंड कर. अगं आपले गुरुजी ग, सत्यनारायणची पूजा सांगायला येतात ते गुरुजी, त्यांचा नंबर सेंड कर पटकन. तू नाश्ता चौकशा नको करू ग, आम्हाला पत्रिका दाखवायची. आता कुणाची कशाला हे विचारत बसू नको मम्मी. आम्हाला वाटतंय त्या पत्रिकेत महादोष आहे. नाही आम्हाला गॅरंटीच आहे ग, काहीतरी दोष असणारच. हा बेबी मावशी, आहेत की त्या खुळी बरोबर पार्शलिटी करतात ना त्या, आमचा नाही विश्वास त्यांच्यावर. आता खुळी कोण आहे या घरात? आमच्या धाकटा जाऊ बाई, आणखी कोण? तू आमचं डोकं खाऊ नको हा. लवकर नंबर सेंड कर. हा संजीवनी पंजाबराव बांधल. वहिनी साहेब, माझी पत्रिका आहे ती. हा ही का? ही अगं खरंच की, हे काय नाव आहे तुझं, संजीवनी पंजाबराव बांदल. ही तर कशी काय? अगं बाहेर इकडं तिकडं पडली होती, आम्हाला वाटलं महत्वाचं डॉक्युमेंट आहे म्हणून इथं जपून ठेवली होती आम्ही. असं आम्हाला सवय नाही अशी पडलेल्या वस्तू उचलायची. असं काय विचारलं? अहो नाही, तसं नाही. तुम्ही पाहिली का? म्हणजे तुम्हाला वाचता येते होय पत्रिका? नाही आम्हाला लई महत्वाची कामं असतात. हे रिकामपणाचे उद्योग आहेत, ते सगळं बेबी मावशीकडं, आम्ही नाही. नाही अहो, तुम्ही ते नाव वाचलं ना, मग मला वाटलं की तुम्हाला वाचता येते असं. फक्त नाव वाचलं, बाकी काही नाही.